हॅलो एव्हरीवन, पॅशन टू एक्सप्लोर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत भरतगड। भरतगड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे या गावामध्ये आहे। आता मी कणकवली आचरा रोडवर आहे। पुढे रामगड बेळणेमधून मालवणकडे जाणाऱ्या रोडवरून आपण मसुरे गावामध्ये जाऊ शकतो। कणकवलीवरून भरतगड जवळपास 30 ते 32 किलोमीटर आहे, तर मालवणवरून जवळपास 20 ते 25 किलोमीटर आहे। मीही या गडावर पहिल्यांदाच चाललोय। चला तर मग या सुंदर अशा कोकणातील निसर्गरम्य सफरीमध्ये तुम्ही देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सहभागी व्हा आणि लिंक शेअर करून तुमच्या मित्र परिवारालाही या सफारीमध्ये सामील करा, जेणेकरून केव्हा तुम्ही तळ कोकणात म्हणजे सिंधुदुर्गमध्ये यायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही खूप साऱ्या ठिकाणी जाऊ शकता आणि कोकण एक्सप्लोर करू शकता। रामगड बेळणे गाव करत आता मी पोहोचलोय मसदेमध्ये। समोर आंगणेवाडी मालवणला जाऊ शकतो। उजव्या बाजूच्या रस्त्याने आपण मसुरेला जाऊ शकतो। हा रस्ता सरळ मसुरे मार्केटमध्ये जातो। समोर बघू शकता मसुरे ते मालवण जाणारी लाल परी। आणि आपण पोहोचलोय मसुरे मार्केटमध्ये। या ठिकाणी मसुरेचा बस स्टँड आहे। बस स्टँड पासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे। अरुंद रस्ता, रस्त्यालगत वस्ती आणि ही कोकणातील नारळाची झाडं अशा या कोकणी वाडीमधून आपला प्रवास होतोय। या रस्त्याने सरळ पुढे आल्यानंतर येथील डाव्या बाजूला जायचं आहे। पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक छोटासा दिशादर्शक बोर्ड आहे, भरतगडकडे जाणारा रस्ता दर्शवणारा। या ठिकाणावरून आपल्याला परत एकदा डाव्या बाजूला जायचं आहे। कच्चा रस्ता आणि चढाव आहे, थोडंफार ऑफरोडिंग करावी लागेल। फायनली ऑफरोडिंग करून आपण पोहोचलोय भरतगडावर। या ठिकाणी गाडी पार्किंगला जास्त जागा नाही आहे। ज्या रस्त्याने आपण वरती येतो तसंच समोर पुढे लगेचच गेलो की आपल्याला पायऱ्या बघायला मिळतात। तसेच पुरातत्व विभागाचा सूचना फलक आपल्याला बघायला मिळतो। तसेच पुढे या ठिकाणी भरतगडाबद्दल थोडक्यात माहिती देणारा फलक आहे। हा फलक वनमित्र संस्था कागल यांच्या सौजन्याने लावण्यात आला आहे।
पायऱ्या चढून वर आलो की समोरच एक बुरुज आहे. तसेच उजव्या बाजूला किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे जाणारी वाट आहे. प्रवेशद्वाराकडे जाताना सुंदर असं निसर्ग सौंदर्य आपल्याला अनुभवायला मिळतं. किल्ल्यात प्रवेश केला की समोरच खूप सारी आंब्याची झाडं आहेत. या किल्ल्यावर आपल्याला तटबंदी बुरुज बघायला मिळतात. जवळपास 9 बुरुज या किल्ल्यावर आहेत. या किल्ल्याच्या काही ठिकाणी नवीन बांधकाम बघायला मिळतं. खाली गाडी लावली आहे त्या ठिकाणी बोर्डवरील माहितीप्रमाणे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 2019 मध्ये या किल्ल्याच्या डागडुजीचं काम करण्यात आलं आहे. सगळीकडे आंब्याची झाडं आहेत. या ठिकाणी घोड्यांना पाणी पिण्यासाठी केलेल्या व्यवस्था बघू शकता. आता काही नवीन बांधकाम करून याची डागडुजी केलेली आढळते. समोर आहे बाले किल्ल्याचा दरवाजा. हा दरवाजा छोटा आहे. वाकून जावं लागतं जेणेकरून शत्रूला घोड्यावरून आत प्रवेश करणं शक्य नाही झालं पाहिजे. आत प्रवेश केल्यावर सिद्धेश्वर मंदिर आहे.
पुढे आल्यावर काही वास्तू बघायला मिळतात. या ठिकाणी एक विहीर आहे. ही विहीर जवळपास 224 फूट खोल आहे. खाली फलकावर माहिती दिल्याप्रमाणे या विहिरीमध्ये एक चोर दरवाजा आहे. या चोर मार्गाने सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाता येतं अशी नोंद आहे. आता हा चोर मार्ग कदाचित बुजला गेलेला असू शकतो. जर या चोर मार्गाचा संशोधन झालं तर याबद्दल आपल्याला सध्याची काही ना काही माहिती मिळू शकेल. विहिरीपासून पुढे आल्यानंतर एक वास्तू आहे. त्यामध्ये खोल्या आहेत. कदाचित धान्य कोठार किंवा दारुगोळा कोठार असू शकतं. समोर एक दरवाजा आहे. या बालेकिल्ल्यातून आत बाहेर येण्यासाठी म्हणजेच या बालेकिल्ल्यातून आत बाहेर येण्यासाठी 2 दरवाजे आहेत. या दरवाजाकडे जाताना उजव्या बाजूला एक दरवाजा दिसला. म्हटलं बघू काय आहे तिकडे. हा दरवाजा देखील उंचीने छोटा आहे. या ठिकाणी जवळपास 3 मजली वास्तू आहे. जसा विजयदुर्ग किल्ल्यावर 3 मजली राणीचा महल आहे त्या प्रकारची ही वास्तू आहे. या वास्तूमधून बाहेर येऊन आम्ही या दुसऱ्या दरवाजातून बालेकिल्ल्यातून बाहेर जातोय. या तटबंदीवर देखील नवीन बांधकाम बघायला मिळतंय. या किल्ल्याची डागडुजी केली असल्यामुळे आज आपण ही तटबंदी वगैरे चांगल्या अवस्थेत बघू शकतो. ही खूप चांगली गोष्ट आहे. तसेच या किल्ल्यावरून सुंदर अशा तळकोकणाचं सौंदर्य बघायला मिळतं. या आंब्याच्या झाडांच्या फांद्या या तटबंदीवर आल्या आहेत.
समोर त्या डोंगरावर भगवंत गड आहे. लवकरच आपण भगवंत गडावर देखील जाऊ. सिंधुदुर्गमध्ये फिरायला आलात तर नक्कीच भरतगड किल्ला बघायला या. या ठिकाणी जर या किल्ल्याबद्दल माहिती देण्यासाठी गाईड असतील तर या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना या किल्ल्याबद्दल चांगली माहिती देखील मिळू शकेल. भरतगड आणि या भरतगडावरून दिसणारं निसर्ग सौंदर्य बघून मी निघालो. किल्ल्यावरून जाताना तीव्र उतार आहे. काळजीपूर्वक या ठिकाणी या आणि परत जा. भरतगड किल्ल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तसेच तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनेलच्या इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक पेजलाही फॉलो करू शकता. लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.